कवठेमहांकाळ तालुक्यात 3 ठिकाणी सशस्त्र दरोडा, चोरट्यांनी पोलिसांवर केली दगडफेक। DYSP प्रणिल गिल्डा यांनी स्वरक्षणार्थ केला गोळीबार। पाठलागानंतर एका चोरट्यास पकडलं। आरेवाडी आणि केरेवाडी येथे 3 ठिकाणी अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी शनिवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला। चोरट्यांनी कुऱ्हाड, चाकू आणि काठीनं केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली। कवठेमहांकाळ पोलिसांनी या चोरट्यांचा सुमारे 2 ते 2.5 किलोमीटरवर पाठलाग केला। चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। यावेळी जिल्हा रात्र गस्त अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी चोरट्यांवर गोळीबार केला। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने केलेल्या पाठलागीनंतर एका चोरट्यास पकडलेला आहे। पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलेला आहे। पोलिसांनी पाठलाग करून 4 शिट्या शिंदे राहणार लिंगणूर तालुका मिरज यास पकडलेला आहे। 6 चोरट्यांपैकी 4 शिट्या शिंदे या सराईत चोरट्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडलेला आहे। उर्वरित 5 चोरट्यांच्या शोधात पोलीस आहेत। लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असं जतचे विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी सांगितलेलं आहे। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। दिगंबर रावसाहेब करे राहणार केरेवाडी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दिगंबर रावसाहेब करे यांची 1,35,000 रुपये आणि विजय शंकर बाबर राहणार आरेवाडी यांची 60,000 रुपये, तर आरेवाडी येथील हिराबाई दत्तू कोळेकर यांची 1,51,600 रुपये असे मिळून 3,46,600 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे करत आहेत। घरात गेल्यानंतर दरवाजा काढला ना, आतमध्ये 4 जण आले, 4 मला पकडलं होतं। 4 पकडल्यानं परत ना त्यातले 2 जण बाहेर गेले। बाहेर गेल्यानंतर 2 ढकलून मी बाहेर काढलं, दरवाजा लावला। दरवाजा लावून दरवाजा काढण्यात झाल्यानंतर त्यांनी कोराड्यानं दरवाजावर हाणलं आणि ढकलताना मला एक कोराड लागले। त्याच्यानंतर परत बाहेर गेले, बाहेर जाऊन ते त्यांचे खोलत जाऊन चोरून त्यांचं सोनं नेले। परत वड्यात गेले, वड्यात आणि तिघं माघारी पळत आले आणि परत येऊन दरवाजावर कोराडा हाणलेला। त्यावर ते दिवाणजी आमचं आल्यानंतर निघून गेले। कशावर झाले तुमचं नाव सांगा? रामदास भगवान साहेब ठेवलं। मग त्याने काय केलं, 2 इकडे हाणलं आणि इकडे हाणलं। म्हणजे ते जरा दांडकं होतं। मग ते दांडकं असल्यामुळं काय मला आवाज माझा बंदच झाला। आवाज बंद झाल्यावर इथं कोण राहते तिथं कोण राहतं, मग हे काय आमचं दिगू म्हटल्यावर इकडे दिगू राहतो काय म्हणते। मग मी दार काढलं, त्यांनी दार काढलं आतनं हाताळणं आणि पुन्हा दिगून काढल्यावर दिगूकडे शेडली 2 आणि तिच्या घरात 2 झाली आणि माझ्यापाशी माझ्या हायसे 2 होते। माझे चाकू लावलं मिळालं तसाच होता माझ्या। त्यांचा 4वा कार्यक्रम असतो। काय काय गेलं घरातनं? काय काय गेले घरातनं? यांचं ह्याचं सोनं, मंगळसूत्र 1, चेन 1, कडी 1, बदामी 1, कानातली कुंडली, मोबाईल 2 आणि कोणाला मारहाण झाली? मारहाण दुसरं कोणाला झाली? नकलीचे रोख पैसे काय गेलेत का? रोख पैसे किती गेले? 10-12 हजार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।